मित्रांनो, आता मराठा समाजानंतर धनगर समाज देखील रस्त्यावर उतरलाय आणि 21 जानेवारीला पिवळं वादळ थेट मुंबई धडकणार असं सांगितलं जातं. पण प्रश्न असा आहे, हे इतकं मोठं आंदोलन का? नेमकं राग कुणावर आहे? आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. धनगर समाजाचा मुंबई मोर्चा नक्की कशासाठी आहे आणि याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मोदी फडणवीसांनी नेमकं काय वचन दिलं होतं आणि आता धनगर समाज आरक्षण नाही तर मत नाही अशी भूमिका का घेतोय हे पाहणार आहोत. नमस्कार, मी संतोष वाघमारे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल टॉप महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओज आपण या चॅनल घेऊन येतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. धनगर समाजाची मागणी काय आहे? सर्वात अगोदर बेसिक गोष्ट समजून घेऊ. महाराष्ट्रात धनगर समाज पारंपरिकपणे मेंढीपाळाचा व्यवसाय करणारा समाज आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात यांची मोठी संख्या आहे. हे लोक अनेक वर्षापासून एकच मोठी मागणी करत आहेत की आम्हाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. सध्या धनगर समाजाला इतर मागास प्रवर्गात म्हणजेच ओबीसी मध्ये काही प्रमाणात आरक्षण आहे, पण त्यांना वाटतं की त्यांच्या खऱ्या सामाजिक आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना एसटी कोट्यात यायला हवं. कारण एसटी आरक्षण मिळालं तर शिक्षण, नोकरी आणि इतर अनेक योजना यांचा डायरेक्ट फायदा खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. मित्रांनो, धनगर वर्सेस धनगड हा वाद का होत आहे? इथं एक महत्वाची टेक्निकल पण खूप कन्फ्युजिंग गोष्ट आहे. धनगर आणि धनगड केंद्र सरकारच्या एसटी लिस्टमध्ये धनगड नावाचा प्रवर्ग आधीपासूनच आहे. धनगर समाज म्हणतो धनगड म्हणजे आम्हीच, आमचं नाव चुकीचं नोंदवलं गेले, त्यामुळे आम्हाला थेट एसटी मध्ये घ्या. न्यायालय आणि सरकारकडून असा मुद्दा मांडला जातो की धनगड हा वेगळा समुदाय आहे आणि पुरावे वेगळे सांगतात. सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्ये हे स्पष्ट केलं की स्पेलिंग किंवा नाव जुळतंय म्हणून थेट एसटी दर्जा देता येणार नाही. या निर्णयामुळे धनगर समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. आता आपण पाहू की मोदी फडणवीसांचं वचन आणि विश्वासघाताची भावना अखंड धनगर समाजात निर्माण का होत आहे. 2014 पासून भाजप नेते, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मंचावर धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडू. सभा मेळाव्यामध्ये धनगरांचा प्रश्न आम्ही निकाली काढू, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे घोषवाक्य दिले गेले. पण प्रत्यक्षात वर्षानुवर्षे गेले, सरकार बदलली, पुन्हा निवडून आले, तरीही धनगर समाजाला हवा तसा एसटी आरक्षणाचा निर्णय कागदावरही पूर्ण झालेला दिसत नाही. यामुळे समाजात असा भाव निर्माण झाला आहे की आमचा वापर केवळ मतांसाठी झाला, पण आमचं भविष्य बदलण्यासाठी नाही. यामुळे खूप सारे धनगर समाजातील नेते म्हणत आहेत की आरक्षण नाही तर मत नाही. आता आपण पाहू की मुंबई धडकेचे खरे कारण काय आहे. मुंबईत इतका मोठा मोर्चा का? बीड, जालना, मराठवाडा आणि इतर भागातून धनगर नेते जसे की दीपक बोराडे यांनी 21 जानेवारीला मुंबईला पिवळं वादळ घेऊन जाण्याचं आव्हान केलं आहे. याला ते लोक अंतिम लढाई किंवा निर्णायक मोर्चा असं नाव देत आहेत. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर सरकारवर थेट दबाव आणणे, माध्यमांचं लक्ष वेधून घेणे आणि राज्यभरातील धनगर समाजाला एकाच मंचावर एकत्र करून शक्ती दाखवणे हा मुख्य उद्देश आहे. वारंवार मतळे येतात, धनगर समाज मुंबईत धडकणार, मुंबईत पिवळं वादळ येणार अशी चर्चा सुरू आहे. आदिवासी समाजाचा विरोध अजून एक तणाव आहे, पण हा मुद्दा इतका सोपा नाही. अनेक आदिवासी संघटना आणि नेते धनगर समाजाला एसटी मध्ये घ्यायला प्रखर विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आधीच आमचं आरक्षण अपुरं आहे, त्यात अजून एक मोठा समाज आला तर आमचं वाटप कमी होईल. म्हणजेच एकीकडे धनगर समाज आरक्षणासाठी लढतोय तर दुसरीकडे विद्यमान आदिवासी समाज आपला हिस्सा कमी होऊ नये म्हणून आंदोलने करतात. सरकारवर दोन्हीकडून दबाव आहे. धनगरांना दिलं तर आदिवासी नाराज, न दिलं तर धनगर नाराज. म्हणून हा प्रश्न इतका सेन्सिटिव्ह आणि राजकीयदृष्ट्या जड झालेला आहे. आता यावर राजकीय परिणाम काय होईल? येणाऱ्या निवडणुकांमध्ये धनगर मतदार मोठ्या प्रमाणात कुणाकडे वळतात यावर अनेक मतदारसंघांचं गणित बदलू शकतं. जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर मराठा आरक्षणानंतर आणखी एक मोठं आरक्षण आंदोलन दीर्घकाळ सुरू राहू शकतं. धनगर समाजाच्या मागण्या योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे, पण एक गोष्ट नक्की, जेव्हा एखादा समाज दशकेभर एका वचनासाठी रस्त्यावर असतो तेव्हा केवळ राजकारणाने नाही तर मुद्दे आणि संवादाने तो प्रश्न सोडवणे गरजेचं असतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यायला हवं की या मागणीला मर्यादा घालायला हव्यात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टॉप महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.